कॉलेजवाली लव्ह स्टोरी भाग 3 मागील भाग. गेल्या भागामध्ये तुम्ही पाहिले प्रियंका आणि मिताली कॅन्टीनमधून निघतात, लेक्चरसाठी जातात. अनुज हा कॅन्टीनमध्ये बसून प्रियंकाला जाताना पाहत असतो आणि मनात विचार करतो, ही ओळख करून द्यायला पण इतका विचार करते, तर मैत्री करायला काय काय करावं लागेल. आता पुढे अनुज कॅन्टीनमध्येच बसून खात खात विचार करत बसतो, प्रियंकाला कसं बोलते करायचं. विचार करत असतोच की त्याची नजर त्याच्या हातात असलेल्या वॉचकडे जाते. ओहो नो, इतका वेळ झाला मला समजलं पण नाही. नेक्स्ट लेक्चर चालू होण्यासाठी आता फक्त 5 मिनिटच बाकी आहेत आणि मी इथे बसून विचार करत बसलोय. तो स्वतःशीच पुटपुटत. तो पटकन उठतो, खुर्ची बाजूला करतो आणि धावतच त्याच्या डिपार्टमेंटपर्यंत येतो. पुन्हा वॉचकडे बघतो तर आता फक्त 2 मिनिट बाकी असतात. त्याला धावत आल्यामुळे दमही लागलेला असतो, पण तरी सीडी पटापट चढून क्लासमध्ये येऊन बसतो. त्याला असं पाहून दीपा त्याला विचारते, काय झालं, इतका का दमला आहेस? मागे कुत्रा लागला होता की काय, जे तू इतका दमेपर्यंत धावत आला आहेस? दीपा हसतच अनुजला विचारत होती. ये बाई, जरा शांत बसतेस का? अनुज धापा टाकत बोलत होता. मला इतका दम लागला आहे आणि तुला जोक कसला सुचतोय ग? मला दम लागलाय हे बघतेस तरी पाणी विचारायचं सोडून प्रश्न कसली विचारत बसली? हे ऐकून दीपा त्याला पण पाणी देते. सॉरी अनुज, सो सॉरी. अरे माझ्या लक्षातच नाही आलो रे, खरंच सॉरी. तुला पाणी द्यायचं सोडून मी तुझ्याशी मस्ती करत बसली. यार सॉरी, तो पाणी पिऊन झाल्यावर चल जाऊ दे. इट्स ओके, सॉरी बोलायची काही गरज नाही. इतक्यात सर येतात. सरांना पाहून सगळे उभे राहतात. गुड मॉर्निंग सर बोलतात. सर सर्वांना बसायला सांगतात. तसेच सर्व बेंचवर बसतात. लेक्चर चालू होतो. तो चान्स बघत अनुजही प्रियंकाला शोधत बसतो. मागच्या बाजूला बघतो, तिकडेही ती दिसत नाही. पुढे बघतो तर तिथेही नाही दिसत. मनात विचार करतो, ही लेक्चरला आली पण आहे की नाही? कॅन्टीनमधून तर लवकर निघून आली, मग आता का दिसत नाहीये? असं बोलून तो स्वतःचा चेहरा बाजूला बसलेल्या दीपाकडे वळवतो. ती नजरेनेच काय झालं विचारते आणि तोही नजरेनं तिला काही नाही बोलून शांत खाली तोंड करून बघणारच की त्याला क्लिक होतं, आपण तर बाजूला पाहिलं नाही. आणि तो दीपाच्या मागच्या बाजूला जाऊन तो बाजूच्या बेंचवर बघतो तर ती पलीकडच्या बाजूला बसलेली असते. दुसऱ्या रोजच्या लाईनमध्ये प्रियंका आणि मिताली बसलेल्या असतात आणि दरवाजाच्या पहिल्या मध्ये अनुज, दीपा आणि त्याचे मित्र बसलेले असतात. दीपा बाहेरच्या बाजूला बसलेली असते तर अनुज दीपाच्या आतल्या बाजूला बसलेला असतो. म्हणून अनुजला काही दीपा आणि मितालीमुळे प्रियंका दिसली नव्हती. अनुज तिला पाहून सुस्कारा सोडतो आणि गालातल्या गालात हसत केसांवरून हात फिरवतो. आत्ता दिसली. इतकं शोधल्यावर अजूनही तो तिला पाहून हसत असतो. लेक्चर अजूनही चालूच असतो, पण अनुजचं लक्ष फक्त प्रियंकाकडेच होतं. तो तिलाच निहाळत बसला होता. थोड्या वेळाने दीपाचं लक्ष त्याच्याकडं पुन्हा जातं आणि ती मनातच हा तिकडे काय बघत आहे म्हणून बघते तर तिला तिथे असं काहीच दिसत नाही. कोणती मुलगी त्याला बघते का हे पण तिने पाहिलं, पण असं काहीच नव्हतं. मग हा असा एकटक तिकडे काय बघत बसला आहे? म्हणून ती त्याला आवाज देते, अनुज. तो प्रियंकाकडे बघतच बोलतो. हां. ती पुन्हा बोलते, हां असं काय बघतोय? ती पुन्हा त्याला आवाज देते, पण त्याच्या कानात अनुज जरा जोरातच ओरडते. तसा तो भानावर येत, काय झालं, काय इतक्या मोठ्याने ओरडायला तुला? वेडी कुठची, आणि ते पण माझ्या कानात? हो का, आता तुला समजलं? मी तुला आवाज देते ते इतक्या वेळ हळू आवाजात आवाज देत होती, सरांना ऐकू जाऊ नये म्हणून. तर तुझं लक्षच नाही, फक्त हा इतकंच बोलला, ते पण तिकडे बघत. एक मिनिट, तू तिकडे काय बघत होतास रे? हा बोल तसा तो पटकन दचकून. हिला कसं समजलं मी तिकडे बघत होतो ते? हिला जर काही समजलं तर माझं काही खरं नाही बाबा, मेलोच मग. अनुज मनात विचार करत, अरे काय बोलणार आहेस की नाही? मी काय विचारते तुला, तू तिकडे काय बघत होतास? कोणीतरी आवडली वाटतं तुला? बोल. दीपा त्याच्याकडे बघून भुवया उडवत त्याला विचारत होती.
दीपाच्या अशा बोलण्याने त्याला समजत नाही काय बोलावं. तरी तो कुठे काय काहीच नाही. तू पण ना काहीही विचार करते. दीपा तिच्या डोक्यावर टपली मारत, चल ते सोड, सर काय बोलताय तिकडे लक्ष दे. नाहीतर सरांनी पाहिलं ना आपल्याला बोलताना, मग गेलो आपण दोघे पण. इतकं बोलून तो सरांकडे बघतो. मग ती पण सर सांगत असलेले पॉइंट लिहून घेते. असेच सर्व लेक्चर होतात. सर्व लेक्चर झाल्यावर सगळे जण बाहेर जाण्यासाठी निघत असतात. प्रियांका ही तिचे बुक बॅगमध्ये ठेवत असते आणि तिला हसण्याचा आवाज येतो म्हणून ती बाजूला हळूच बघते तर अनुज आणि त्याचे सर्व फ्रेंड मजाक मस्ती करत हसत असतात. तिची नजर अनुजकडे जाते. ती त्याला पाहते आणि पाहतच राहते. मनातच बोलते की गोड हसतो हा, आणि त्याचे डोळे तर किती छान आहेत, असं बघत राहावं. ती हे सर्व मनात बोलत असते. अनुजला वाटतं कोणीतरी आपल्याला बघत आहे म्हणून तो बघतो तर त्याला प्रियांकाच बघत असते. अनुज तिच्याकडे बघतोय तरी ती अनुजही भान हरपून त्यालाच बघत असते. ती अजूनही भानावर आलेली नाही हे पाहून तोच तिला डोळ्याने इशारा करतो. काय? ती त्याला पाहत मानेनेच मान डोलवत काही नाही बोलते. अनुज तिला असं बघून हसतो आणि तितक्यात मितालीचं ही लक्षात जातं. हे दोघं एकमेकांना बघण्यात गुंतले आहेत आणि स्मित हास्य करत प्रियांकाला भानावर आणते. तशी प्रियांका भानावर येऊन मागे बघते आणि मितालीला विचारते, काय झालं? दीपा बोलते, तुला काय झालंय? तू तर अनुजला टक लावून बघत बसली होती. मी जर तुला भानावर आणलं नसतं तर तू अजूनही त्याला बघत बसली असती. प्रियांका गालावर आलेले केस कानामागे टाकत, काय बोलते मिताली? मी का बघू त्याला? मला काय गरज पडली आहे त्याला बघायला? माझी त्याच्याबरोबर काही ओळख ही नाही तर मी त्याला कशी काय बघत बसेन ग? काहीही पण असतं तुझं. देवा, या मितालीला सुबुद्धी दे रे, आजकाल काहीही बोलत असते. असं बोलून ती मितालीला चल बोलते. दोघी त्याच विषयावर बोलत जातात. हे सर्व तिकडून अनुज पाहत होता आणि पाहून हसत तिच्याकडे बघून ही चक्क मला बघत बसली, ते पण माझ्यात हरवून. कॅन्टीनमध्ये तर ओळख करायलाही विचार करत होती आणि आता ओ माय गॉड, आज मी खूप खुश आहे बोलून पुन्हा मित्रांमध्ये मिक्स होऊन मस्ती करतो. इकडे त्याच्या फ्रेंड्स पैकी कोणाचंही लक्ष नसतं. ते मस्करी करण्यातच बिझी असतात म्हणून त्याला काही जास्त टेन्शन येत नाही. जसं प्रियांकाला मितालीच्या प्रश्नांचं उत्तर द्यावं लागत होतं. आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही सर्वजण स्टोरी वाचता पण तुम्हाला स्टोरी कशी वाटते हे तुम्ही समीक्षा मधून सांगत नाही कमेंट करून. जर तुम्ही मला सांगितलं नाही तुम्हाला स्टोरी कशी वाटते तर मला कसं समजेल तुम्हाला स्टोरी आवडते की नाही.